चला, आजची रेसिपी आहे ढोकळा. माझ्या ताईची मुली आलेल्या आहेत, त्यांना ढोकळा फार आवडते. त्यांनी म्हणले, मावशी ढोकळा बनव, मावशी ढोकळा बनव. तर चला, आजची रेसिपी ढोकळा आहे, त्यामुळे हे कसं बनवायचं ते सांगते. इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि साखर 1 चम्मच आणि 2 चम्मच लिंबाचा रस आणि हळद, मीठ आणि 1 इनो पॅकेट फुल. चला, कसं बनवायचं सांगते. 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. 1 वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये हळद, मीठ आणि साखर हे टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे चांगलं मिक्स केल्यानंतर ह्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मग ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. पाणी घालून ह्याला छान मिक्स करायचं ह्याला आणि एक साईडनं सारखं फिरवत राहायचं. ह्याला एकाच साईडनं असं फेटायचं, म्हणजे हे चांगलं स्पॉन्जी असं बनते हे ढोकळा. मग त्यानंतर जे लिंबाचा रस केला होता आपण, 2 चम्मच लिंबाचा रस आणि 1 चम्मच तेल टाकून ह्याला मिक्स करायचं. आणि कुकरचा एक डबा असतो ना, त्याला मी तेल लावून घेतलेले आहे, ज्याच्यामध्ये हे बॅटर टाकणार आहे ते. मग हे सगळं झाल्यानंतर 10 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवले होते. मग 10 मिनटानंतर मी इथं इनो ॲड केले. इनो ॲड करून मग ह्याला चांगलं असं, हे बघा किती छान असं हे फ्लफी टाईप होत आहे. असं याला व्यवस्थित मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर जे तेल लावलेलं कुकरचं भांडं होतं, त्यात मी हे मिक्सर टाकून दिले. टाकून 15 मिनटं ह्याला स्टीम द्यायची. 15 मिनटं स्टीम दिल्यानंतर हे असं मस्त फुगते, बिलकुल चिटकत नाही हाताला, छान असं स्पॉन्जी टाईप होते. आणि इकडे तेल वर तडका मारत आहे, त्यासाठी 2 चम्मच तेल घेतले आणि तेल घेऊन राई आणि जिरे टाकून त्यात हिरव्या मिरच्या टाकले 2-4 आणि कढीपत्ता. कढीपत्ता मस्त आहे, कारण कढीपत्त्याशिवाय ह्याला टेस्ट येत नाही. मला त्या ढोकळ्यावरचा जो कढीपत्ता असतो ना, तोच फार आवडतो आणि मिरची. हे मस्त झाल्यानंतर हे बघा किती छान असं हे फुगलेला आहे ढोकळा. आणि ह्याला आता आपण काढून घेऊ. हे थंड वगैरे झालेलं आहे. एका प्लेटामध्ये ह्याचं काढून घेत आहे. किती छान हे जाळीदार मस्त फुगलेलं आहे बघा बरं. ह्याला कट करून घ्यायचं. कट झाल्यानंतर जे आपण मिक्सर तडका तयार केलं होतं, ते तडकावर टाकून घ्यायचा. ह्याच्यावर टाकून तडका. आणि ह्याच्यावर चटणी पण करतात, पण आम्ही खात नाही. असंच आम्हाला छान वाटते हे. असंच माझ्या ताईच्या मुलींना असंच छान वाटते म्हणून हे असंच खातात त्यांनी. चटणी, आंबट गोड चटणी किंवा पुदिन्याची चटणी हे पण घालते. हे असं मस्त झालेलं आहे बघा, स्पंजी ढोकळा छान, खूप सगळ्यांना आवडलेला. मस्त सोपी, एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्हाला आवडली तर हे नक्की करा. किती छान अशी जाळी आलेली आहे बघा ह्यांना. हे बघा, ह्याला इथं का हे करत आहे, छान झालेला आहे. आणि इथे हे बघा, माझी निधी आणि ही त्रिशा, माझ्या ताईच्या 2 मुली आहेत, त्यांना फार आवडते. त्यांनी नेहमी म्हणतात, माऊ ढोकळा बनव, माऊ ढोकळा बनव. आज त्यांच्यासाठी ढोकळा बनवला आहे. त्या आवडीनं मस्त खात आहेत, त्यांना फार आवडते. बघा, तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की करा. एकदम सोपी पद्धतीने आहे. 2-4 इन्ग्रेडियंट्स लागतात ह्याला. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. हे ढोकळा बनला पण आणि सपाट चट झालेला आहे. थँक्यू सो मच.